वसुदेवानं या मुलीला पूर असताना देखील देवकीच्या बाजूला नेऊन ठेवलं, तिथून मुलगी उचलून आणली, इकडे बंदीशाळेत आणून ठेवलं। सकाळी कंसाला माहित झालं, अरे दादा मुलगी झाली रे, मुलगी काय मारणार तुला, आठवा मुलगा मारणार होता। पण नारदानं सांगितलं मुलगी काय मुलगा काय, आठवं होय ना। तर कंसानं घेतलं, हातातून गरगर फिरवलं, हातातून सटकलं। कंसाचं चरित्र जवळ बाजूला ठेवून गोकुळात जाऊ। गोकुळात सकाळी माहीत झालं सगळ्यांना, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की। गोकुळात उत्सव सुरू झाला। गौळ सांगे गौळ निला, गौळ सांगे गौळ निला, गौळ सांगे गौळ निला, गौळ सांगे गौळ निला। यशोदेसी पुत्र झाला, यशोदेसी पुत्र झाला, गौळ सांगे गौळ निला, गौळ सांगे गौळ निला, गौळ सांगे धावती एकी पुढे, मुनी वाटते सुंदरवडे, मुनी वाटते सुंदरवडे, मुनी वाटते सुंदरवडे, मुनी वाटते सुंदरवडे, मुनी अशा प्रकारे गोकुळात उत्सव झाला।